भाषेच्या विरोधात आंदोलन केले गेलं, शिवसेनेने केलं, सर्व मराठी भाषिकांनी केलं आणि तो जो जी.आर. होता ह्या सरकारने काढलेला भाजप याची होळी केली। मी सुद्धा स्वतः मराठी भाषा समितीने जे आंदोलन आयोजित केलं होतं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार संघाच्या समोर जी होळी झाली त्याच्यात मीही सहभागी होतो। माझ्यासोबत असंख्य शिवसैनिक सुद्धा होते। एकूणच आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारलेली आहे। मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती। त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाच आणि आत्ताच आंदोलनाची तुलना करता नाही येणार, परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या डाव उधळला होता, आजही या डाव उधळून टाकलेला आहे। मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची, मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची असा याच्यामध्ये एक छुपा अजेंडा होता। पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे। त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानुवर्षे इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे। त्याच्यामुळे ही फूट पडली नाही। या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल हे त्यांना कळलं किंवा वाटलं होतं, म्हणून मराठी माणसात फूट पाडायची। हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच। आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल। आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण 5 तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामा नये। एकतर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा, तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी.आर. रद्द केला। आता हा जी.आर. रद्द केला, कोणी जी.आर. काढला होता? ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी, तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे, अफवांची फॅक्टरी झालेली आहे। भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे। अफवा पसरायच्या, खोटं नाटक कथानक सादर करायचं, विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे। आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे। माझी आता अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची। एक संकट जे येऊ घातलं होतं, उंबरठ्यावरती होतं, आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं। म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल। ठीक आहे, 5 तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू। परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो। ही सक्ती तर आता मागे घ्यायला लावलेली आहे, तरी देखील 5 तारखेला आपण मोर्चा काढायचा, सभा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, कसा मोर्चा काढायचा हा सगळा कार्यक्रम 1-2 दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन। म्हणजे सगळ्यांनी ठरवावा, सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय। आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे, सक्ती तर संपली। सक्ती या विषयी कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही। मग कोणी आणा तुम्ही,
कोणाची समिती नेमा, सक्ती नाही होणार. हा जी रद्द करत असताना मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा या संबंधीचा अहवाल घेतला, इतिवृत्त देखील त्यांनी त्यावेळेस वाचून दाखवलं आणि यासोबत ते असे म्हणाले की जी आर देखील तुम्ही काढला होता. सर त्यामध्ये मी आता काय बोललो, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, खोट्याची फॅक्टरी आहे. जसं हरिश्चंद्रची फॅक्टरी आहे, तर त्याचं मी तुलना नाही करू शकत, कारण दादासाहेब फाळकेंच्या वरती तो चित्रपट निर्माण होता, त्याच्यामुळे हे नाहीये. हे मी तुलना सहज एक गंमत म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय. आता अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही, त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीसांचं चित्र लावा, अफवांची फॅक्टरी. मुख्यमंत्री असे म्हणतात की राज ठाकरेंचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे, तर त्यांनी पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारायला पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेंना हिंदी सक्तीच्या संदर्भात पहिला प्रश्न विचारा ना. पण पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली, कारण तो जो वृत्तांत आहे ना आपल्याकडे कागद, त्याच्यामध्ये नाही आपल्याकडे हा ज्याच्यामध्ये सगळी जी आर आता लावलेली आहेत ते जी आर आहे. आणि तुम्हाला परत एकदा नीट सांगतो, मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी, आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते. आता माशेलकर समिती नेमली का, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं, त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली. त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते, किंवा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला, मंत्रिमंडळाला सादर झाला. आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला. तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला. त्याचं हे काय इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे, ह्याच्यात सगळं दिलंय, त्याच्यात पण आहे. तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी, त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मिटिंग झाली, आणि तो जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही. पण जी आर यांनी काढला. जर का मी जी आर काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढून बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं जी आर, आणि मग मीच माझ्या जी आरची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचं की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली. ते मराठीमध्ये लिहिले ते पहिले नीट वाचायला शिका, समजून घ्या, आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय? तुमच्या पक्षाचे उपनेते विजय कदम यांचा देखील याच्यामध्ये समावेश होता, त्यांच्यावरती देखील. बरं, तुम्ही अहवाल वाचलाय? तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय? मी सुद्धा नाही वाचलेला, मी सुद्धा वाचलेला नाहीये, कारण माझ्यासोबत तो आलाच नाही. आता विजय कदम ठीक आहे आमचा उपनेता, पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का? त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला. जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला, तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला. तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला, अंमलबजावणी करायला लावली, ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांना जास्त झाला. त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला, सगळे शिवसैनिक अडकले. पण हे त्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा, आणखीन उणं दुणं काय असेल ते समजून घेण्यासाठी एक समिती नेमली. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च